पवार त्यांचे आमदार या ठिकाणी आहेत। हे सगळे आम्ही वेळोवेळी चर्चा केली की त्यांना बोलवा तुम्ही, सगळे आपण एकत्र बसून, जसं आम्ही एकत्र नेते आमचे, आम्ही काही एकटा येत नाही, एकटे बाळासाहेब पाटील गेले नाहीत, एकटे बनसोड साहेब गेले नाहीत, आम्ही आमच्या जिल्हाध्यक्षासहित सगळ्याला घेऊन वेळोवेळी चर्चा केली। असं काही एकटं गुप्त बंद खोलीत केली नाही। आमची जर एवढी पारदर्शकता असेल तर आम्ही त्यांना सांगितलं तुमच्या वरिष्ठ नेत्यांना बोलवा, बसवराज पाटील जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना बोलवा, शहरात ज्यांनी निवडणूक लढवली अर्चनताईंना बोलवा, रमेश कराडांना बोलवा, पवार साहेबांना बोलवा, तुम्ही सगळे बसा, आम्ही बसू आणि 1 to 1 जागेवर जाऊन जिथं कुठं कुणाचा ते ठिकाणी असेल किंवा नाही आमचा उमेदवार मजबूत आहे तुम्ही थोडंसं माघारी घ्या, तर आम्ही घेतली असती। शेवटी आम्ही शेवटपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत महायुती व्हावी हीच भूमिका आमची राहिली। त्याला दुर्दैवाने यश आलं नाही, त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं जायचा निर्णय आदरणीय आमचे पालक, आमचे मंत्री महोदय बाळासाहेब पाटील साहेब, आमदार संजय बनसोड साहेब आणि आमचे सर्व सहकारी म्हणून घेतलेला आहे। निश्चितपणानं आम्ही या शहरामध्ये एक चांगला पर्याय त्या ठिकाणी उभा केला आणि आम्ही जनतेच्या हितासाठी निवडणुकीला सामोरे जातोय। कार्यकर्त्यांना संधी, कारण ही शेवटी निवडणुका होऊन आज 8-10 वर्ष झाली, निवडणुका नाहीत, त्यामुळे संधी कार्यकर्त्यांना पण मिळाली पाहिजे म्हणून आम्ही सर्वसामान्याला संधी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेला आहे। आता सन्माननीय माजी नगराध्यक्ष कांबळे साहेब या ठिकाणी आले, त्यांना सन्मानानं वागणूक दिली नाही हे तेच बोललेले आहे। त्याच्यामुळं निश्चितपणानं शेवटी सर्व आमचा पुरोगामी विचारसरणीचा पक्ष आहे, त्यामुळे आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो। किती जागा